Hello friends, welcome again. Today we are going to learn the third prose of the first section, The Cock and the Anthem, written by O. Henry. Let's begin an interesting story, The Cock and the Anthem. First of all, we shall see a brief introduction of the writer O. Henry. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. He was a voracious reader since childhood. विल्यम सिडनी पोर्टर हे अमेरिकन लेखक त्यांच्या ओ हेनरी या टोपण नावाने ओळखले जातात. ही वॉज अ वोरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड आणि अगदी लहानपणापासूनच वाचनाची त्यांना खूप आवड होती. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. The story The Cop and the Anthem is one of O. Henry's well-known stories. To describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. द कॉप अँड द अँथेम ही ओ हेनरी यांच्या वेल नोन किंवा प्रसिद्ध स्टोरींमधली एक आहे आणि त्यांच्या लिखाणाचं स्टाईल किंवा लिखाणाचं वर्णन करताना लोक सांगतात की पीपल हॅव ऑफन यूज द टर्म, त्याच्यासाठी ते एक टर्म वापरतात, ते आहे स्माईल विथ टीयर्स विच इम्प्लायज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स, की ज्याच्यामधून त्यांचं लिखाणाची जी काही पद्धत आहे, विचार मांडण्याची ट्विस्टेड फिरवून सांगण्याची जी काही पद्धत आहे किंवा त्यांच्या स्टोरीचा जो काही एंड किंवा शेवट आहे तो वेगळ्या पद्धतीने ते करतात. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज अ वॅगेबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. त्यांच्या या स्टोरीमधलं मेन किंवा मुख्य पात्र जे काही आहे ते सोफी नावाचं आहे. ही इज अ वॅगेबॉन्ड म्हणजे भटक्या अँड पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. सोफी हा भटक्या आणि गुन्हेगारीचा भूतकाळ असलेल्या त्या ठिकाणी आहे आणि त्याचा जो काही भूतकाळ आहे तो गुन्हेगारीचा आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रिएंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. असह्य, विंटर हिवाळा. तर असह्य अशा त्या हिवाळ्यामध्ये किंवा त्या थंडीपासून प्रोटेक्शन किंवा संरक्षण मिळण्यासाठी त्याच्याजवळ निवारा नव्हता आणि म्हणून त्याला परत तुरुंगात आपल्या स्वतःचे त्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला परत तुरुंगात जायचं होतं आणि त्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous vein. O. Henry has depicted, O. Henry यांनी या ठिकाणी या स्टोरीमध्ये सोफीचे जे काही फ्युटाईल अटेम्प्ट्स म्हणजेच निरर्थक प्रयत्न होते तुरुंगात जाण्यासाठी किंवा कैद होण्यासाठी ते अगदी ह्युमरसली मांडलेले आहेत. द कॉप अँड द अँथेम इज about freedom and confinement. Initially, Sophie feels that there is freedom from miseries and worries in confinement. Freedom आणि confinement याबद्दल त्या ठिकाणी या स्टोरीमध्ये विचार मांडलेले आहेत. Initially, Sophie feels that there is freedom from miseries and worries. आणि सोफीला मनाला किंवा त्याच्या अंतर्मनाला वाटतं की ते प्रिझनमध्ये किंवा तुरुंगामध्ये किंवा कैद असण्यामध्ये त्या ठिकाणी फ्रीडम आहे किंवा स्वातंत्र्य आहे. कसलं स्वातंत्र्य? मायझरीज, फ्रीडम फ्रॉम मायझरीज अँड वरीज. दुःख, चिंता, काळजी या सगळ्यांपासून अगदी मुक्तता त्या प्रिझनमध्ये आहे, तुरुंगात आहे. द नोट्स ऑफ अँथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिसॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि जेव्हा तो त्या ठिकाणी धार्मिक प्रार्थना ऐकतो तेव्हा त्याच्या अंतर्मनातून चेंज होतो, बदल होतो त्याच्यामध्ये आणि तो ठरवतो ही रिसॉल्व्स टू वर्क हार्ड आणि अगदी मेहनत करायचं तो ठरवतो. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइज ॲज द
As the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, he is taken into confinement. आणि नशीब तेव्हा त्याच्याशी खेळ खेळतं आणि जेव्हा त्याला त्या कामाचं किंवा आयुष्याचं महत्त्व कळतं, जीवन जगण्याच्या मार्गाचं, तेव्हाच त्या ठिकाणी त्याला तुरुंगवास होतो. नाव लेट्स discuss about the title of the text. The title does not give any clear idea of the content. Cough and anthem are just nouns. आपल्याला या टायटलवरून कॉफ आणि अँथेम काय हे त्या ठिकाणी कळतं. फक्त काय द वर्ड कॉफ स्टँड्स फॉर अ पोलिसमॅन अँड anthem for a religious song or a prayer mostly sung in a church. कॉपचा अर्थ होतो पोलिसमॅन आणि अँथेम रिलिजियस सॉन्ग, धार्मिक प्रार्थना, असं या टायटलवरून आपल्या लक्षात येतं. बट वी कॅन जस्ट इमॅजिन दॅट द टेक्स्ट इज रिलेटेड टू द टॉपिक पोलीस अँड द रिलिजियस सॉन्ग. आणि या टायटलवरून आपण फक्त अशी कल्पना करू शकतो की हा जो काही टॉपिक आहे किंवा जी स्टोरी आहे ती पोलीस आणि रिलिजियस सॉन्ग, धार्मिक प्रार्थना याच्याशी रिलेटेड आहे. इफ वी गो थ्रू द टेक्स्ट वी विल गेट द क्लिअर आयडिया अबाउट द टेक्स्ट. सो लेट्स स्टार्ट द कॉफ अँड द anthem. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt. Stroll means walk in a leisurely way. सोपी आपल्या बेंचवरून उठला व चौकातून बाहेर पडला. अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट मीन्स पलीकडील, आणि पलीकडील समुद्र पातळीला असलेल्या डांबराच्या रस्त्यावर आला. व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. ब्रॉडवे म्हणजेच मोठा रस्ता, ॲव्हेन्यू म्हणजे दुतर्फा झाडे असलेला मोठा रस्ता. जिथे मोठा रस्ता आणि फिफ्थ ॲव्हेन्यू म्हणजे 5वा ॲव्हेन्यू किंवा दुतर्फा झाडे असलेला जो काही रस्ता आहे तो मिळतो. अ ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. अ ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. लक्झरियस आरामदायक, आणि मोठ्या रस्त्यावरून तो वळाला आणि एका आरामदायक कॅफेजवळ येऊन तो थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवार्ड ही वॉज shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Soapy had confidence in himself from the lowest button of his waist upward. Waist means here जॅकेट तर त्याने जे काही जॅकेट घातलेलं असतं, सोपीला स्वतःवर एवढा विश्वास असतो, सोपीला स्वतःवर जॅकेटच्या खालच्या बटनापासून, लोवेस्ट बटन खालच्या बटनापासून वरपर्यंत विश्वास होता. ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. त्याने दाढी केलेली होती आणि त्याचा कोट नीट नेटका होता आणि सुबक काळा बो पण त्याने लावलेला होता. जो थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी एका लेडी मिशनरी म्हणजेच धर्मप्रसारकाने त्याला भेट दिलेला होता. थँक्सगिव्हिंग डे म्हणजे द फोर्थ थर्सडे ऑफ नोव्हेंबर मार्क्ड बाय रिलिजियस ऑब्झर्वन्सेस अँड ट्रेडिशनल मील्स. म्हणजे नोव्हेंबरमध्ये चौथा गुरुवार त्या ठिकाणी थँक्सगिव्हिंग डे म्हणून साजरा केला जातो. इफ ऑनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हीज.
जर कोणालाही न समजता अनसस्पेक्टेड म्हणजे अगदी गुपचूप न समजता त्या टेबलपर्यंत पोचला तर यश त्याचेच होते. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. त्याच्या शरीराचा जो भाग टेबलाच्या वर दिसणार होता त्या भागाने वेटरच्या मनात कोणतीच शंका निर्माण केली नसती. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. $1 for the cigar would be enough. One roasted mallard duck, mallard जंगली बदक, एक भाजलेले जंगली बदक, थॉट सोफी, सोफीने विचार केला. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, त्याबरोबर एक वाईनची बाटली, अँड देन सम चीज म्हणजेच आणि पनीर, अ कप ऑफ कॉफी, एक कप कॉफी, अँड अ सिगार आणि एक सिगार, इतके पदार्थ घेऊ. $1 फॉर दिस सिगार वुड बी इनफ, आणि सिगारसाठी $1 पुरेसे आहे असा विचार तो करतो. द टोटल वुड नॉट बी सो हाय as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, आणि त्याचं टोटल हिशोब किंवा बिल इतका पण जास्त नको की हॉटेल चालवणाऱ्याला बदला घेण्यासाठी पुढे यावे लागेल. And yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island, आणि तरीही घेतलेल्या मीठ म्हणजे मटण, तर त्या मटणाने त्याचे पोट भरून विंटर आयलंडसाठी त्याची यात्रा सुखरूप होईल. इथं विंटर आयलंड म्हणजे हिवाळ्यात गरम ठेवणारे जे काही बेट आहे त्याला विंटर आयलंड असं म्हटलेलं आहे. बट ॲज अ सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. Tattered trousers pant, tattered विखुरलेले, decadent कुजलेले किंवा जीर्ण झालेले. पण सोफी रेस्टॉरंटच्या पायाजवळ दाराजवळ पाय ठेवताच वेटरची नजर त्याचे विखुरलेली पॅन्ट आणि कुजलेल्या त्या शूजवर पडते. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. आणि तरीही मजबूत आणि तयार हातांनी त्याला वळवले. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट, त्याला वळवले. त्याला बाहेरूनच चुपचापपणे चालण्याची घाई करावी लागली. अँड कन्वेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू दी साइडवॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट, इग्नोबल डिसऑनरेबल. आणि बाहेरूनच त्याला चुपचापपणे चालण्याची घाई करावी लागली आणि जंगली बदक खाण्याने जो संभाव्य धोका होता तो त्याच्या दुर्दैवी नशिबामुळे टळला. Next, Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Coveted, लोभस. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता सोफी मोठ्या रस्त्याहून वळाला. त्याला असे वाटले की कॉवेटेड म्हणजेच लोभस, की लोभस बेटाकडे जाणारा हा रस्ता काही सोपा नाही. Some other way of entering the limbo must be devised. Limbo म्हणजेच means border place between heaven and hell. स्वर्ग आणि नर्कमधील सीमा. स्वर्ग आणि नर्कमधील सीमेत प्रवेश करण्याचा काही अन्य मार्ग शोधणे आवश्यक आहे असा विचार तो करतो.
At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. कनिंगली म्हणजेच कलात्मकरित्या वेअर्स वस्तू. तर 6व्या ॲव्हेन्यूच्या एका कोपऱ्यात विद्युत दिवे आणि जाड काचेच्या मागे अगदी कलात्मकपणे प्रदर्शित उत्पादनांनी दुकानातील खिडकी आकर्षक बनवलेली होती. सोपी took a stone and dashed it through the glass. सोपीने एक दगड घेतला आणि काचेवर फेकून मारला. People came running round the corner, a policeman in the lead. चौकातून लोक धावत आले, त्यात एक पोलीसही पुढे होता. Sophie stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. Sophie stood still with his hands. सोफी त्याच्या खिशात हात ठेवून स्थिर उभा राहिला. and smile at the sight of brass buttons. आणि पितळेची बटनांना जी पोलिसाच्या ड्रेसची होती त्यांना पाहून हसला. Where is the man that done that? inquired the officer agitatedly. हे कृत्य करणारा माणूस कुठे आहे? अधिकाऱ्यांनी चिडून चौकशी केली. ॲजिटेटेडली म्हणजेच काय? चिडून. त्याने चिडून चौकशी केली. Don't you think that I might have had something to do with it? said Sophie with a friendly voice as one greets good fortune. तुम्हाला असं वाटत नाही का याच्याशी माझा काही संबंध असेल? अगदी चांगल्या शुभेच्छा देऊन मैत्रीपूर्ण आवाजात सोफी म्हणाला. The policeman refused to accept Sophie even as a clue. Men who smash windows do not remain to chat with the police. पोलीस कर्मचाऱ्याने सोफीला अगदी क्ल्यू म्हणजे पुरावा म्हणूनही स्वीकारण्यास नकार दिला, कारण खिडक्यात उडणारा पोलिसांशी गप्पा मारत उभा राहिला नसता. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With the drawn club, he joined in the pursuit. खिडकीचे काच फोडणारा पोलिसांशी गप्पा मारत उभा राहिला नसता तर ते पळून जातात. पोलिसांनी पुढच्या चौकात एका माणसाला गाडी पकडण्यासाठी धडपडताना पाहिले. Sophie with disgust in his heart drifted along twice unsuccessful. आणि थोड्या माणसांबरोबर तो त्याच्या पाठलागात सामील झाला. परश्यूट म्हणजे पाठलाग. तर त्याच्या पाठलागामध्ये तो सामील झाला. दोनदा आलेल्या या अपयशामुळे सोफीच्या हृदयात स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण झाला आणि तो लक्षहीनपणे पुढे निघाला. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. It catered to large appetites and modest purses. On the opposite, या विरुद्ध रस्त्याच्या विरुद्ध बाजूस रेस्टॉरंट होते, पण ते प्रसिद्ध किंवा आकर्षक नव्हते. But not great pretensions. It catered to large appetites and modest purses. Its crockery and atmosphere were thick, its soup and napery thin. ते मोठी भूक आणि खिशाला परवडणारे असे होते. तेथे भांडी आणि गर्दी पण भरपूर होती. सूप व नॅपकिन साधे होते. Into this place Sophie betook himself without challenge. या ठिकाणी सोफीने आव्हान न घेता स्वतःला झोकून दिले. At a table he sat and consumed
beef stick and consumed beef stick, flapjacks, donuts, and pie. And then he told the waiter the fact that the minutest coin and himself were total strangers. मायनिटेस्ट म्हणजे अगदी सर्वात कमी किमतीचे. एका टेबलावर बसून बीफ स्टेक, फ्लॉपजेक्स, डोनट्स अँड पाई त्याने खाल्ले. आणि मग त्याने वेटरला वस्तुस्थिती सांगितली. अँड देन ही टोल्ड वेटर द फॅक्ट. आणि त्यानंतर त्याने वेटरला वस्तुस्थिती सांगितली की त्याच्याकडे सर्वात कमी किमतीचे नाणे आहे आणि स्वतः त्याबद्दल तो संपूर्णपणे अपरिचित आहे. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. आणि आता तो सांगतो आता एक काम करा की पोलिसाला कॉल करा आणि एका सद्गृहस्थाला जास्त वेळ वाट बघायला लावू नका. नो कॉप फॉर यू सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. आणि तुमच्यासाठी पोलिसांची गरज नाही असे तो वेटर त्याला सांगतो. तो वेटर लेवनी केकसारखा आवाज आणि मॅनहॅटन कॉकटेलमध्ये चेरीसारखे डोळे लाल करून म्हणाला, हे कॉन. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलरस पेवमेंट टू वेटर्स पीस्ड सोपी. पीस्ड म्हणजेच आपटणे, कॅलस टणक किंवा कडक. आणि हे कॉन असं तो त्या व्यक्तीला बोलवतो आणि व्यवस्थितपणे त्याचा डावा कान पकडून सोपीला टणक अशा फुटपाथवर आपटले. ही अरोज joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. आता कपडे झटकून सुताराच्या पट्टीसारखा तो हळुवारपणे हाताचा आधार घेऊन उठला. अरेस्ट seemed now but an elusive dream. The island seemed very far away. A policeman who stood before a drugstore two doors away laughed and walked down the street. आता सुताराच्या पट्टीसारखा हळुवारपणे हाताचा आधार घेऊन उभा राहिला. अटक करून घेणे हे आता एक मायावी स्वप्न त्याला वाटत होते. अरेस्ट seemed now but an elusive dream. अगदी elusive म्हणजेच काय, एक मायावी स्वप्न त्याला वाटत होते. डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. ते बेट खूप दूर दिसत होते. 2 दुकाने सोडून मेडिकलच्या समोर उभा असलेला पोलीस हसून रस्त्यावरून पुढे निघून गेला. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर ड्रगस्टोअर 2 doors away laughed and walked down the street. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. Sophie was seized. आता अचानकपणे काही भयानक जादू झाल्याने त्याला अटक करण्यास प्रतिरोधक शक्ती मिळाल्याची भीती सोफीला वाटू लागली. ड्रेडफुल एन्चांटमेंट म्हणजे भीतीदायक किंवा भयानक अशी जादू झाल्याचं आता त्याला वाटत होतं. रेंडर्ड म्हणजे मीन्स मेड. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. तो घाबरून एकटकपणे बघत उभा राहिला आणि जेव्हा तो अजून पुढे आला तेव्हा त्याला एक चकचकीत नाट्यगृहासमोर दुसरा एक पोलीस कर्मचारी आरामात उभा दिसला. त्याने लगेच ओळखले की त्याच्या उपद्रवी वर्तनाने तेथे जमलेले लोक पांगतील.
On the sidewalk, yell. Sophie began to yell, drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, and raved, and otherwise disturbed the skies. शेजारील फुटपाथवर सोपी त्याच्या कठोर आवाजात दारू पिलेल्या मूर्ख माणसासारखा तो ओरडू लागला. त्याने कृत्य केले, ओरडले, अगदी विसंगतपणे तो बोलू लागला. गिबरिश म्हणजे निष्फळ किंवा विसंगतपणे, अगदी विसंगतपणे तो बोलू लागला. हॉल्ड म्हणजेच ओरडला. रेव्ड, कदाचित त्याने आकाशाची शांतताही भंग केली होती. खूप मोठमोठ्याने ओरडला. द पोलिसमॅन merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. पोलिसाने सोपीकडे पाठ करून व त्याच्या हातातील काठी फिरवून एका नागरिकाबरोबर टिप्पणी केली. "'Tis one of them lads' celebration, the goose egg they give to the Hartford College. Noisy, but no harm. We have instructions to let them be." Tis means here it is. पोलिसाने सोपीकडे पाठ करून त्याच्या हातातील काठी फिरवून एका नागरिकाबरोबर बोलायला सुरुवात केली. "हा गॅले टीमचा उत्सव करणाऱ्या मुलांमधला आहे की ज्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल करून दिला नाही." गुज एकचा अर्थ इथं होतो की एकही गोल करून दिला नाही. Noisy but no harm. We have instructions to let them be. गोंगाट वाढेल, आवाज होईल, पण काही नुकसान नाही. आम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना आहेत. Disconsolate, Sophie stopped his unavailing racket. Would never a policeman lay hands on him? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. Disconsolate म्हणजेच विषण्णपणे किंवा निराशेने. Disconsolate, Sophie stopped his unavailing racket. निराशेने सोपीने त्याचा निष्फळ गोंधळ थांबवला. एखादा पोलीस त्याच्यावर कधीच हात ठेवणार नाही का, असा विचार तो करतो. Would never a policeman lay hands on him? In his fancy, त्याच्या कल्पनेत. In his fancy म्हणजे कल्पना, त्याच्या कल्पनेत. The island seemed an unattainable Arcadia. Arcadia means नंदनवन. त्याच्या कल्पनेत त्याला ते बेट एक अप्राप्य असं नंदनवन वाटू लागते. त्या थंडगार हवेत त्याने आपल्या पातळ कोटाचे बटन लावले. He buttoned his thin coat against the chilling wind.